तो हे गायज, गुड मॉर्निंग. आज आहे अक्षय तृतीया. तर मॉर्निंगमध्ये उठल्यानंतर माझं असं नाक दुखत होतं की विचारू नका. असं वाटत होतं कोणीतरी नाकावरती जोरात मुक्का मारलेला आहे. मग मी पटकनच उठले, आवरलं, आंघोळ वगैरे केली आणि आजच्या कामांना सुरुवात केली. तर आज अक्षय तृतीया असल्यामुळे आमच्या खानदेश भागामध्ये पुरणपोळ्या बनवतात. पुरणपोळ्या त्याही साध्यासुध्या नाही तर मोठ्या, अशा भल्या मोठ्या पुरणपोळ्या बनवतात. तर त्या पुरणपोळ्या बनवण्याचं काम बाहेर चालू होतं सासूबाईंचं आणि आमच्या बाजूला राहतात त्या मावशींचं. तर तोपर्यंत मी विचार केला की मी माझी कामं पटकन आवरून घेऊ. तोपर्यंत मग मी कपडे धुतले आणि घरातला स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. पुरणपोळ्यांसोबत आंब्याचा रस, कटाची आमटी आणि कुरड्या, पापड, भजे आणि भात असं काहीसा हे राहतो, म्हणजे मेन्यू राहतो आमच्या खानदेशामध्ये. तर आता तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे ते खापरावरती पुरणपोळ्या बनवणं चालू आहे. या खापराच्या पुरणपोळ्या बनवायला खूप मेहनत लागते, पण खरं सांगायला गेले तर खानदेशामधली ही खापरची पुरणपोळी म्हणजे आमच्या खानदेशी लोकांची शान आहे. चला तर मग बघूया या खानदेशी पुरणपोळ्या बनतात कशा. जर कोणाला या पुरणपोळ्यांची पूर्ण रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये पुरणपोळी असं लिहून पाठवा. तर माझे कामं झालेले होते, कपडे धुवून झालेले होते आणि मी आले होते आतमध्ये बाकीचे कामं करायसाठी. जसे की आता किचनमध्ये थोडासा पसारा पडलेला होता, तो आवरायचा होता. आणि त्यानंतर आम्हाला हा पुरणपोळीचा उपार घेऊन मंदिरामध्ये जायचं होतं. आमच्या महानुभाव पंथामध्ये पुरणपोळीचा उपार दाखवून, म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून मगच आम्ही जेवण करतो. तर तसंच आम्ही मंदिरामध्ये आलो होतो, मी आणि माझे मिस्टर. मग देवाला उपार दाखवून झाल्यानंतर आता मी घरी जात होते, कारण घरच्याही देवाला नैवेद्य दाखवायचा होता. नैवेद्य म्हणजे तेच उपार. तुमच्या भाषेमध्ये नैवेद्य बोलतात आणि आमच्या महानुभाव पंथामध्ये त्यालाच उपहार असं म्हणतात. घरी आली, भजे वगैरे काढले आणि हे बघा, हे असं ताट आहे.